यानंतर मी आमंत्रित करतो UPSC परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक 384 या रँकने उत्तीर्ण झाले आदरणीय डॉक्टर कुलदीप सोवणे सरांना की त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आदरणीय व्यासपीठ, कलेक्टर श्री निंबाळकर सर, बानगुळे पाटील सर, प्रांजल मॅडम, श्रीराम पाटील सर, बाकी यशस्वी विद्यार्थी, माझा भाऊ, ॲक्च्युली आम्ही भाऊ नाही आहे पण आम्ही फर्स्ट इयरपासून सोबत आहे. मागचे 8 ते 10 वर्ष झाले आम्ही रूम पार्टनरपासून तर UPSCमध्ये रँकपर्यंत सोबत आहे. तर ओव्हरऑल मी 3 पार्टमध्ये बोलणार आहे. सर्वात आधी तर माझं बॅकग्राऊंड, कुठून आलो, काय आलो, त्याच्यानंतर UPSCची जर्नी कशी होती, आणि मागच्या वर्षी ज्यावेळेस मला IPS मिळालं होतं त्यावेळेस बऱ्याचशा लोकांनी मला काही प्रश्न विचारले होते, तर मी आपल्या सर्वांसोबत ते शेअर करणार आहे. तर माझ्या बॅकग्राऊंडबद्दल बोलायचं असेल तर मी मूळचा जसा पुरनाड गाव आहे, मुक्ताईनगर तालुका, जळगाव जिल्हा. जवळपास 1200 ते 1400 लोकसंख्या आहे गावाची, आणि माझे वडील शिक्षक आहे. म्हणजे तिथंच बाजूला एक गाव आहे, तिथं शिक्षक आहे. इथं झालेल्या बऱ्याच लोकांचं जसं प्राथमिक शिक्षण हे ZPच्या शाळेमध्ये झालं आहे, तसंच माझं पण झालं आहे. 4थीपर्यंत गावातच शिकलो आहे ZP शाळेत. त्याच्यानंतर 5वी ते 10वी बाजूला एक दुसरं गाव होतं उचंदे म्हणून, तिथं झालं आहे. त्याच्यानंतर 11वी 12वी परत 15 ते 20 किलोमीटर म्हणून अंतुर्ली एक गाव होतं, तिथं झालं आहे. त्याच्यामुळे माझं पूर्ण जे काही शिक्षण झालं असेल ते खेडेगावामध्येच झालं आहे. त्याच्यानंतर बॅडलक म्हणा किंवा गुडलक म्हणा, मी इंजिनिअरिंगचे राऊंड मिस केलेले होते. त्याच्यामुळे मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन नाही मिळालं, आणि अल्टिमेटली एक ऑप्शन होता फक्त की रिपीट करणं. नंतर मी रिपीट केलं आणि मेडिकलला ॲडमिशन मिळालं. तसं तर गुडलकच म्हणावं लागेल, कारण की त्याच्यानंतरचा प्रवास बघता हा चांगलाच आहे. मेडिकलला असताना आता सौरभ वगैरे आम्ही सर्व बऱ्याचदा डिस्कस करायचो की पुढं काय करायचं. मेडिकल झाल्यानंतर जवळपास फायनल इयर किंवा इंटर्नशिपपर्यंत असताना आम्ही डिसिजन घेतला होता की आपण UPSCकडे जाऊया, कारण इथंही बराच वेळ तेवढा जाणार होता. कारण MD किंवा MS करायचं म्हटलं तर पुढचे 6 वर्ष जाणार होते, आणि ऑलरेडी आम्ही 6 वर्ष MBBSमध्ये घातलेले होते. तर आम्ही सर्वांनी एकाच वेळेस डिसाईड केलं. जवळपास 8 आम्ही बॅचमेट होतो, आणि 8च्या 8 जणांना यावर्षी पोस्ट आहे. ते काही जणांना आधी मिळाले. यावर्षी आम्ही 5 जण आहे जे की ज्यांना UPSC थ्रू IRS, एक IPS, 3 IAS असे जे मधून पास झालेले आहेत. तर UPSC जर्नीबद्दल सांगायचं झालं तर 2014 साली ज्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन संपलं त्यावेळेस पहिला अटेम्प्ट होता. तर पहिला अटेम्प्ट जो आहे तो मी इंटर्नशिप करत असतानाच दिला होता. म्हणजे कुठेही कोणत्याही प्रकारचा क्लासेस किंवा प्रिलिम मुख्य परीक्षा किंवा बाकी कोणतेही क्लासेस वगैरे नव्हता, आणि पहिला अटेम्प्ट दिलेला होता. तर पहिल्या अटेम्प्टमध्ये ॲक्च्युली प्री पास झालो तर मेन्स द्यावी ह्या हिशोबाने मी पहिला अटेम्प्ट दिलेला होता. आणि जशी पहिली प्रिलिम परीक्षा मी पास झालो तशी मुख्य परीक्षा दिली, आणि नंतर विचार केला की आता जर आपला इंटरव्ह्यू किंवा कॉल वगैरे नाही येणार, म्हणून मी ॲज अ मेडिकल ऑफिसर जॉईन केलं होतं. त्याच्यानंतर जवळपास पुढचे 6 महिने मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन केलेलं होतं. आणि अचानक एका रात्री रिझल्ट लागला आणि मला इंटरव्ह्यूचा कॉल आलेला होता माझ्या पहिल्या अटेम्प्टमध्येच. तर आता यानंतर मला खूप टेन्शन आलं होतं की आता नेमकं काय करायचं, कारण मी हिंदू वगैरे बाकी काही करंटमध्ये नव्हतो, आणि तिथून डायरेक्ट इंटरव्ह्यूला जावं लागत होतं मेडिकल ऑफिसर सोडून. तर त्यावर्षी थोडं गडबड झाली आणि इंटरव्ह्यूमध्ये खूप कमी मार्क्स आले होते, त्याच्यामुळं पहिल्या वेळेस माझं सिलेक्शन हे राहिलं गेलं. त्याच्यानंतर मी रिझाईन केलं मेडिकल पोस्टवरून, मेडिकल ऑफिसरवरून, आणि परत अटेम्प्ट दिला. तर सेकंड अटेम्प्टला मला IPS मिळालेलं होतं. लास्ट इयर अराऊंड 600 रँक होता आणि IPS मिळालं होतं. नंतर परत मी IPS जॉईन केलेलं, पण नंतर सुट्टी घेतली आणि परत एक अटेम्प्ट देण्यासाठी ट्राय केला, आणि ह्या वेळेस 384 रँक आहे माझा. तर होपफुली की यावेळेस अपग्रेड होऊन जाईल. तर या पूर्ण जर्नीमध्ये मी एक गोष्ट नक्की शिकलो की जर म्हणजे असं आपण आधीच प्रिजुडायसेस असतात की क्लासेस करावा लागतो किंवा टेस्ट सिरीज लावावी लागते किंवा लिहावं लागते वगैरे, तर ह्या टाईपच्या म्हणजे मला तरी वाटते की अशा कोणत्याच गोष्टी नाही आहे. जर तुम्हाला जर इच्छाशक्ती असेल की तुम्हाला जर वाटलं की आपण करू शकतो, तुम्ही डेफिनेटली करू शकता. आणि दुसरी गोष्ट अशी की स्वतःवर विश्वास जर असेल तर आपण प्रत्येक गोष्टी किंवा ज्या निगेटिव्ह गोष्टी ज्या मला बाकीच्या लोकांनी सांगितल्या की असे असे प्रॉब्लेम असतात, तर आपण त्याच्यावर ओव्हरकम करू शकतो.
आता मला जे तिसरा पार्ट आहे की जिथं बऱ्याच लोकांनी मागच्या वर्षी प्रश्न विचारले होते, स्पेशली खेडेगावातले लोक, की मराठी आणि इंग्रजीचा हे असतो की मराठीमधून द्यायची की इंग्लिशमधून द्यायची, आणि इंग्लिश एवढं पक्कं नसते. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळेस मी स्टार्ट केली होती त्यावेळेस ठोकळा आणला होता मराठीमध्ये, तुकाराम जाधव सरांचा ठोकळा वगैरे काहीतरी आहे, तर मी ते आणलं होतं. सुरुवातीला 15-20 पेजेस वाचली आणि नंतर मला कळालं की आपल्याला मराठी पण नाही जमणार, तर मी परत इंग्लिशवरती जम घेतली होती. आणि जर मार्क्स जर बघितले माझे, तर मला इंग्लिशमध्ये फक्त 49 मार्क्स आहे 12वीमध्ये, जे की बऱ्याचशा लोकांना माझ्यापेक्षा जास्त असतील. त्याच्यामुळे इंग्लिश आणि मराठी ह्या दोघांमध्ये काही डिफरन्स नाही आहे, कारण की अल्टिमेटली परीक्षेमध्ये फार ठराविक गोष्टी असतात, त्याच आपल्याला रिपीट कराव्या लागतात. त्याच्यामुळं मराठीबद्दलचं जे काही आपल्याला फिअर आहे की मराठीमध्ये दिलं तर काही होते का, काही नाही होत का, तर ह्या गोष्टी मनातून नक्कीच बाहेर काढून टाका. दुसरं असं होतं की बरेचसे लोक विचारता की होईल की नाही. आता मी तर करतो आहे, पण किती वर्ष लागतील किंवा होईल की नाही. तर याला तर मी एकच सांगेल की कॉन्फिडन्स जर असेल आणि स्वतःवर जर विश्वास असेल, तुम्ही डेफिनेटली होऊ शकता. पण बाकीच्या गोष्टी पण बघितल्या पाहिजे की एक्झाममध्ये तुम्हाला नोट्स काढावे लागतात, त्याच्यानंतर स्वतःचं बॅकग्राऊंड वगैरे ह्या गोष्टी बघून सन्या प्रॉपर डिसिजन घ्यायचा. कारण की एक आईन्स्टाईनचा एक कोट आहे की जर तुम्ही एखाद्या माशाची ॲबिलिटी जर झाडावर चढण्यापासून जर जज करत असाल, तर तो मासा आयुष्यभर ह्या तिच्या विचारात असतो की आपण काहीतरी खराब व्यक्ती आहे की काय, आपल्यामध्ये कॅपॅसिटी वगैरे नाही आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा डिफरंट असतो आणि त्या डिफरंट क्षेत्रामध्ये तो योग्य ते काम करू शकतो. त्यामुळे UPSC MPSC किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हीच पास झालं पाहिजे आणि हाच एक आधार आहे आपल्या गुणवत्तेचा, तर हे सपशेल चुकीची गोष्ट आहे. तिसरी गोष्ट विचारली होती की रूरल आणि अर्बन, ग्रामीण किंवा शहरी भागाचा काही फरक पडतो का. तर थोडा फरक तर आहे. जर तुम्ही ग्रामीण भागातले असाल तर न्यूनगंड हा नेहमी असतो की मी ग्रामीण भागातला आहे. बाकीचे म्हणजे जर तुम्ही पुण्यात वगैरे जर कुणी गेले असाल तर आपल्याला कळतं की पुण्यातले लोक कसे बोलत असतात, डिस्कशन त्यांचं काय चालू असते. एखादं जर दिल्लीत वगैरे जर गेला असेल तिथं त्याच्यापेक्षा खूप जास्त असते. ते तिथं गेल्यावर असं वाटतं की आपण ह्या देशातलेच नाही की चुकीच्या ठिकाणी आलो काय असं वाटते. तर ग्रामीण भागातला तोटा तर आहे, न्यूनगंड तर आहे, डेफिनेटली आहे, पण फायदा खूप जास्त आहे. कारण की जे काही प्रश्न वगैरे जे काही येत असतात ते मोस्टली ग्रामीण भागातून किंवा आजूबाजूच्या परिस्थितीवरती असतात. आणि जो ग्रामीण भागातील विद्यार्थी अवेअर असतो आपल्या आजूबाजूच्या गोष्टीपासून, मग ते पंचायतचं इलेक्शन असो, चांगल्या वाईट जेवढ्या काही गोष्टी असतील त्या सर्व गोष्टीपासून तो अवेअर असतो. त्याच्यामुळे त्याला एक ॲडिशनल ॲडव्हान्टेज असतो की रिअलिस्टिक उत्तर त्याचे येत असतात लिहिण्यामध्ये. आणि चौथं म्हणजे बऱ्याच लोकांनी इकॉनॉमिकलचं विचारलं होतं की आमच्याकडे पैसे नाही किंवा आम्ही बाकी गोष्टी कशा ॲफोर्ड करायच्या, राहू शकत नाही किंवा हे नाही करू शकत. तर मी त्याच्यासाठी एवढंच सांगेल की हा एक हर्डल आहे. म्हणजे जर तुम्ही जर विचार केला दोघं वेळेनं, तर तुम्ही मागे पण राहू शकता किंवा पुढे पण जाऊ शकता. पण हर्डल तर प्रत्येकासाठी असतं. आता माझा एक मित्र आहे, त्याची परिस्थिती चांगली नव्हती, त्याने लायब्ररीमध्ये असिस्टंट म्हणून जॉब जॉईन केला. रात्री दिवसभर लायब्ररीमध्ये ते नोंदणी वगैरे करत असतो आणि नंतर परत दिवसा अभ्यास करत असतो. तर ते आपण कशा प्रकारे घेतो त्याच्यावरती डिपेंड आहे. कारण मी स्वतः दिल्लीला क्लासेस वगैरे गेलो नव्हतो, कारण की जवळपास 3-3.5 लाख रुपये खर्च येणार होता आणि घरचे ॲफोर्ड करणार होते, पण मला नकोसं वाटत होतं की एवढे पैसे दिलेले कधी परवडत नाही म्हणून. आणि आणखी एक सांगायचं असेल तर मी एवढंच नक्की सांगेल की माणसाने शैक्षणिक बाबतीत नेहमी लोभी असलं पाहिजे. लोभी म्हणजे कसं की एक गोष्ट जर झाली तुमची लगेच पुढची गोष्टसाठी ट्राय केला पाहिजे. आणि याच्यासाठी एकच असलं पाहिजे की नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड. जे काही जरी झालं तरी मी नाही सोडणार. म्हणजे किती जरी प्रॉब्लेम असले, काही जरी असलं तरी एक वरतून त्या प्रॉब्लेमकडे बघेल, चला ठीक आहे ना, आहे, पण आपण पुढचं काहीतरी करू. आणि अशाच वेन जर सांगायचं असेल तर अल्टिमेटली शेवटचं एवढंच सांगेल की शेवटी आपला रँक किंवा आपण कसं केलं आहे, काय केलं आहे, ह्या काहीच गोष्टी लक्षात राहत नाही. शेवटी स्ट्रगलच लक्षात असते की आपण काय स्ट्रगल केलं आहे. आता जर कोणी जर मला 10 वर्षांनी जर विचारलं तर मी त्याला हेच सांगणार आहे की मी काय स्ट्रगल केलं होतं. कदाचित माझा रँक पण विसरून जाईल मी आणि कुठं काय केलं होतं ते पण विसरून जाईल. पण अल्टिमेटली स्ट्रगल जे आहे ते स्ट्रगलच पे करत असते. ऑल द बेस्ट फॉर ऑल ऑफ यू अँड थँक्यू व्हेरी मच फॉर दर्जी सर. ॲक्च्युली माझ्या मागच्या वेळेस जेव्हा IPS मिळालं होतं तेव्हा इंटरव्ह्यूमध्ये खूप कमी मार्क्स होते, म्हणजे दोघं वेळेस कंटिन्युअस कमी होते. तर ह्या वेळेस दर्जी सरांचं इंटरव्ह्यूच्या वेळेस मला मार्गदर्शन लाभलं होतं. आम्ही सोबत डॅफ वगैरे डिस्कस केला होता. डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म जो असतो UPSCला पाठवतो, तर सरांनी बऱ्याचशा गोष्टी काही डिटेलमध्ये सांगितल्या होत्या किंवा कसं फेस करावा याच्याबद्दलचं बऱ्यापैकी मार्गदर्शन केलं होतं. त्याच्यामुळे मी सरांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांना परत एकदा ऑल द बेस्ट शुभेच्छा देतो. आणि तुम्ही जे काही कराल त्याच्यामध्ये उत्तुंग भरारी घ्यावी असं मला वाटतं.
थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. एक ग्रामीण भागातील चेहरा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन पुढे IPS अधिकारी होतो, हे खरोखर आपल्यासाठी कौतुकास्पद बाब आहे. धन्यवाद.